गणेश उत्सवाचा सण जर आपण पाहिला तर चाकरमणी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गावाकडे जात असतात। मुंबईमधून गावाकडे दरवर्षी आवर्जून गणपती सणासाठी कोकणवासीय जात असतात। यंदा सुद्धा ही चाहूल जी आहे ती लागायला सुरुवात झालेली आहे। पहिली ट्रेन मुंबईतना मोदी एक्सप्रेस जी आहे ती सुटणार आहे। आपण जर पाहिलं तर सगळे चाकरमणी या ठिकाणी आपापल्या जागेवरती बसलेले आहेत। नितेश राणे मंत्री आहेत आणि त्यांच्या वतीनं ही ट्रेन जी आहे ती सोडण्यात येते। मोठा उत्साह साहजिकच प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक जे चाकरमणी आहेत, जे कोकणवासी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद साहजिकच कोकणात जाण्यासाठी दिसून येतोय। नितेश राणेच्या वतीनं दरवर्षी अशा पद्धतीनं आयोजन जे आहे ते करण्यात येतात आणि यंदा सुद्धा हे आयोजन जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ताई, कोकणात जायला खूप मोठी गर्दी असते ट्रेनची, विशेष ट्रेनची सुविधा तुमच्यासाठी आनंदी आहात काय नेमकं? खूप आनंदी आहेत, कारण आम्हाला ट्रेनचे तिकीटच भेटत नव्हतं। दरवर्षी जाता तुम्ही? हां, दरवर्षी जातो। किती उत्साह आहे, किती आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावर? खूप आनंद आहे, कारण गणपतीला गावाला जायला भेटतंय म्हणजे, आणि तेही ट्रेनने। नितेश राणे दरवर्षी करतात नियोजन? हो, पण आम्ही ह्या वर्षीच यंदाच आम्ही हे केलं। दरवर्षी नितेश राणे यांच्या वतीनं हे नियोजन जे आहे ते केलं जातं आणि ही विशेष ट्रेन जी आहे ती सोडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या ट्रेनमधून सगळेच कोकणवासीय जे आहे ते आपापल्या गावाकडे निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। साहजिकच प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद जो आहे तो आहे, कारण प्रत्येकाला गावी जायला जे आहे ते मिळणार आहे। आपण पाहिलं तर ट्रेनच्या आतमध्ये जाऊन सुद्धा काही कोकणवासी जे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, कारण दरवर्षी कोकणात जे आहे ते त्यांना जाण्यासाठी मिळत असतं आणि यंदासुद्धा या ट्रेनच्या माध्यमातून, विशेष ट्रेनच्या माध्यमातून त्यांना गावी जे आहे ते जाता येणार आहे। काका, तुम्हाला या विशेष ट्रेनच्या माध्यमातून गावी जायला मिळतंय, किती आनंदी आहात? एकदम आनंदित आहे, प्रश्न ठीक नाही। फक्त आता कसा थोडा प्रॉब्लेम झाला आहे सीटचा, ठीक आहे, दिवसाचा प्रवास आहे म्हणून चांगला आहे। दरवर्षी जाता तुम्ही, यावर्षी सुद्धा तुम्हाला? नाही, आम्ही जातो, दुसऱ्या गाडीने जातो, यावर्षी पहिल्यांदा ह्या गाडीने चाललो आहे, मोदी एक्सप्रेस। ओके, बरोबर आहे, साहजिकच आहे, हे सगळे कोकणवासी आहेत। ताई, कोकणात जायला या ट्रेननी मिळतंय, आनंदी आहात? हो, खूप चांगल्या प्रकारे सोय केली आहे, त्यांचे धन्यवाद। असं दरवर्षी करून देत, पण ट्रेनचे हे होतात बघा, 3 महिने अगोदर बुकिंग करा आणि तुम्हाला तर गेलं ना की बुकिंग ऑलरेडी आधीच एगेज होता, बुकिंग भेटतच नाही तिकीट आम्हाला। रेग्युलर जर कधी जायचं झालं ना तर तिकीट फुल म्हणून सांगतात, म्हणजे स्टार्ट होते त्याच दिवशी फुल कसे होतात। मग हे जे काळ्या बाजाराने तिकीट विक्री आहे ना, त्याच्यावर थोडं कंट्रोल करायला सांगा, कारण पब्लिकला खूप त्रास होतो याचा। बरोबर आहे, ट्रेनच्या गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात असते किंवा ट्रेन मिळत नाही अशी समस्या आहे। दरवर्षी ट्रेन तुम्ही सोडताय आणि यावर्षी सुद्धा ट्रेनने हा सगळा प्रवास तुम्ही करताय काय? मी काय म्हणतो, हे जे गाड्या सोडतात नाही चांगलं काम करतायत, पण आता जे टायमिंगच्या गाड्या आहेत, एक बेंगलोर एक्सप्रेस, कोकण कन्या काय, त्याच्यानंतर दुसरी गाडी अजून ज्यादा गाडी ठेवलेल्या, ह्या गाड्यांना ठाण्यामध्ये एक बुगी आहे आणि 4 बुगीची माणसं ठाण्याला प्रत्येक दिवशी उभी असतात आणि असे चंगरून भरतात की उभं राहायला जागा मिळत नाही, बाथरूमला जायला जागा मिळत नाही। मग तुम्ही डबे का वाढवत नाही, जनरलचे डबे का वाढवत नाही तुम्ही? हे आता आज या ट्रेननी जायला मिळतंय, किती आनंदी आहात, कसं वाटतंय? वादच नाही, हा राणे साहेबांची मेहरबानी आहे, पण राणे साहेबांना माझी विनंती आहे, निलेश राणेंना, त्यांनी हे काम करावं की ह्या गाड्यांना त्यांनी बुगी वाढवावे, जनरलच्या 2-2, 3-3 बुगे वाढवावे। कोकण कन्या, बेंगलोर एक्सप्रेस, दुसरी ती राज्य राणी आहे तिला वाढवा तुम्ही। खूप माणसांचे हाल होतात, तेवढे हाल होणार नाही जर बुगी लावलात तर। आज किती वर्ष हेच चाललंय, एक बुगी वाढवत नाही तुम्ही, का नाही वाढवत तुम्ही? रेल्वेमध्ये काय तुमचे झोपल्यात का? तुम्ही रेल्वेमध्ये पर्यंत पोचा ना, तुम्ही का नाही पोचत तुम्ही? हे त्रास आम्हाला भोगावे लागतात। आज आम्ही भांडू भरून इकडे आलो, केवढी तकलीफ आहे सांगा याला इकडे। बरोबर आहे, त्रास जो आहे तो प्रत्येकाला सहन या गणेशोत्सवाच्या काळात करावा लागतो आणि ह्या सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या चाकरमान्यांच्या आपल्याला दिसून येत आहेत। साहजिकच आहे, मोठा उत्साह जो आहे तो गणेशोत्सवाच्या काळात कोकणामध्ये असतो आणि त्यामुळे चाकरमणी आता कोकणाकडे निघालेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुख, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।